नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात। चला, या ठिकाणी आपण 5वी नवोदय व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची म्हणजेच भाषा विषयाची तासिका पाहत आहोत। जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा व लाईक करत चला। या ठिकाणी आपण भाषा विषयाची उतारा क्रमांक 7 हा घटक पाहणार आहोत। आपण त्या अगोदर प्रश्न वाचन करून घेऊन मग नंतर उतारा वाचन करणार आहोत। म्हणजे आपल्याला प्रश्न वाचन केल्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतारा वाचन करत असताना भेटणार आहे। त्यासाठी आपण अगोदर प्रश्न वाचन करणार आहोत। पहा, प्रश्न पहिला आहे आपला, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे कारण। पर्याय क्रमांक 1 पहा, असे 4 पर्याय दिलेले असतात परीक्षेमध्ये। नवोदय 5वी नवोदयच्या पेपरमध्ये चार उतारे येतात आणि 4 पर्याय, एका प्रश्नाला 4 उतारे येतात आणि 5 प्रश्न विचारले जातात। पहा या ठिकाणी पहिला प्रश्न, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे कारण। पर्याय पाहू, पर्याय क्रमांक 1, ते पशूंनाही मानव बनवते। पर्याय क्रमांक बी पहा, ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते। पर्याय क्रमांक सी पहा, ते राष्ट्राचा विकास करते। पर्याय क्रमांक डी, ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे। तर पहा, आता आपण सर्व प्रश्न वाचन करून घ्यायचे सुरुवातीला। दुसरा प्रश्न पहा, स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे कारण। पहा, चला प्रश्न क्रमांक दुसरा, स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे कारण। पर्याय ए पहा, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते। पर्याय क्रमांक बी, स्त्रियांना काम करणे आवडते। पर्याय क्रमांक सी पहा, फक्त स्त्रियाच समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील। पर्याय क्रमांक डी पहा, निसर्गतःच स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात। निसर्गतःच स्त्रिया काय असतात? अंधश्रद्धाळू असतात। तर पहा पुढचा प्रश्न पहा, तिसरा, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण। पर्याय क्रमांक ए, तो परिश्रम करीत नाही। पर्याय क्रमांक बी, ते अंधश्रद्धाळू राहतो। पर्याय क्रमांक सी पहा, तो स्वतःचा परिचार्थ चालवू शकत नाही। आणि पर्याय क्रमांक डी, त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही। तर पहा पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा, स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत? पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत। पर्याय क्रमांक 2 म्हणजेच बी, अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे। स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत असा प्रश्न आहे। तर अंधश्रद्धा व वाईट चालीचा वेगाने नाश होत आहे। पर्याय क्रमांक सी पहा, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहेत। आणि पर्याय क्रमांक डी पहा, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत। आता आपण लक्षपूर्वक प्रश्न वाचन केलेले आहे। आता पहा पुढचा प्रश्न पहा, 5वा, जबाबदार कामात पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत कारण। पर्याय क्रमांक ए, त्या अंधश्रद्धाळू आहेत। पर्याय क्रमांक बी, त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत। आणि पर्याय क्रमांक सी पहा, त्या सुशिक्षित आहेत। पर्याय क्रमांक डी, त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत। त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत। आता आपण प्रश्न समजून घेऊन वाचन केलेला आहे। यावरील आपण उतारा वाचन करून प्रश्न सोडवणार आहोत। पहा, चला या ठिकाणी आपल्याला उतारा वाचायचा आहे।
मग त्यावरील प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षण काय करते? मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. कसा होतो? शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. स्त्री आणि पुरुष या दोघांनी शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अधिक समाज मागासलेला राहील. स्त्रियांना जर शिक्षण देता आलं नाही तर अधिक समाज काय असेल? मागासलेला राहील. आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. पहा, या ठिकाणी स्त्री शिक्षणामुळे काय होते? परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून काय होत आहेत? वेगाने नाहीशा होत आहेत. राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काय करत आहेत? काम करीत आहेत. आणि त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. पहा, अशा प्रकारे आपण प्रश्न वाचन केलेले लक्षात ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे पेन्सिलला अंडरलाईन करून घ्यायची, म्हणजे आपल्याला लक्षात येतं प्रश्न सोडवत असताना. तर पहा, या ठिकाणी आता प्रश्न पहिला आपला वाचन करू आपण. प्रश्न पहिला पहा आपला. मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे. कारण पहा, पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1, पशूंनाही मानव बनवते. मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे. शिक्षणामुळे पशूंना मानव बनवते का? हे पर्याय चुकीचा आहे. पहा, पर्याय क्रमांक बी मध्ये म्हणते ते त्यांच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. शिक्षणामुळे काय होतं? मानवाच्या मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा जो आहे तो विकास होतो. तरी आपण सर्व पर्याय पाहायचे आहेत. पर्याय क्रमांक बी येईल वाटते. तरी सी पर्याय क्रमांक पाहू आपण. ते राष्ट्राचा विकास करते. पर्याय क्रमांक डी म्हणते ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे. मानवी जीवनासाठी म्हणजे मानवी जीवन म्हणजे स्त्री पुरुष सर्व झाले त्या ठिकाणी. ते स्त्रियांसाठी अत्यावश्यक आहे असं येणार नाही. ते पुरुषांसाठी सुद्धा शिक्षण अत्यावश्यक असतं. तर मग या ठिकाणी पहा, ते चला या प्रश्नाचं उत्तर चार्टमध्ये येणं अपेक्षित आहे. चला, ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. पहा, या ठिकाणी आपण उतार्यामध्ये याचं उत्तर कुठं आहे ते आपण शोधूयात. तर पहा, या ठिकाणी उतार्यामध्ये पहा, शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. म्हणून पर्याय क्रमांक पहा या ठिकाणी आपण. तर पहा, या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पहा. या ठिकाणी मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्त्वपूर्ण स्थान आहे. ही प्रश्न आहे आपला. शिक्षण कारण म्हणते पहिला प्रश्न, शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. म्हणून पर्याय क्रमांक चला, मानवी जीवनात शिक्षणाचे महत्त्व आहे. ते मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करते. म्हणून पर्याय क्रमांक बी जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2, स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे. कारण पर्याय क्रमांक ए, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. पर्याय क्रमांक 2 पहा, स्त्रियांना काम करणे आवडते. पर्याय क्रमांक सी, फक्त स्त्रियाच समाजातील वाईट गोष्टी नाहीशा करू शकतील.
आणि पर्याय क्रमांक डी पहा, निसर्गतःच स्त्रिया अंधश्रद्धाळू असतात. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे असा प्रश्न आहे. कारण आपल्याला द्यायचं आहे. तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं आहे. स्त्रियांनी शिक्षण घेणे हे अत्यंत जरुरीचे आहे कारण शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो. स्त्री आणि पुरुष दोघांनीही शिक्षण घेणे आवश्यक आहे. जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समाज मागासलेला राहील. म्हणून जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. म्हणून या ठिकाणी पहा, मागासले आजकाल जगातील पुष्कळदा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येत आहेत, है की नाही. मग पहा या ठिकाणी ह्या वाक्यावरूनच आपणाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात आलं. तर पहा या ठिकाणी, जर संपूर्ण समाजाला शिक्षण दिले तरच प्रगती होऊ शकते. शिक्षणामुळं समाजाची प्रगती होऊ शकते. म्हणून पर्याय क्रमांक ए जे आहे याचं योग्य उत्तर आहे. ज्या विद्यार्थ्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप स्वागत. ज्यांचं नाही आलं त्यांनी चांगलं लक्ष देऊन क्लास करा. चला पुढचा प्रश्न पहा, तिसरा प्रश्न क्रमांक 3. शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण तो परिश्रम करीत नाही. पर्याय क्रमांक बी पहा, तो अंधश्रद्धाळू राहतो. आणि पर्याय क्रमांक सी म्हणते तो स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही. पर्याय क्रमांक डी, त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. तो परिश्रम करीत नाही. परिश्रम करतो ना, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे. परिश्रम करतो ना, शिक्षण नसणारे, मग हे येणार नाही उत्तर. तो अंधश्रद्धाळू राहतो, हा पण येणार नाही. तर पहा या ठिकाणी, शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण तो स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही. त्याचं जीवन तो चालवू शकतो ना, काम कष्ट करून चालवू शकतो, पण पहा या ठिकाणी त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. शिक्षण असल्यानंतर मानसिक शक्तीचा विकास होतो. शिक्षणाशिवाय मानव हा पशुप्रमाणे आहे कारण त्याच्या मानसिक शक्तीचा विकास होत नाही. पर्याय क्रमांक डी जे आहे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी. प्रश्न 4 पहा, ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. प्रश्न 4, स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत. स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत. पर्याय क्रमांक पाहू आपण. पर्याय क्रमांक 1, मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत. आणि पर्याय क्रमांक बी पहा, अंधश्रद्धा व वाईट चालीचा वेगाने नाश होत आहे. पर्याय क्रमांक 3 पहा या ठिकाणी, स्त्रियांना नोकऱ्या मिळत आहेत. पर्याय क्रमांक डी, स्त्रिया पुष्कळ पैसा मिळवत आहेत. तर पहा, स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत असा प्रश्न आहे. आपण उतारा वाचन करत असताना उतारा समजून घेऊन वाचन केलेलं आहे पहा. तर मग पुष्कळ वाईट रीतीभाती जे आहे ते स्त्री पहा या ठिकाणी उतार्यामध्ये याचं उत्तर आपण कुठं आहे ते शोधूयात. पहा या ठिकाणी पहा, आजकाल जगातील पुष्कळशा भागात आपणास स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात कारण परिणामतः पुष्कळ वाईट रीतीभाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत. हे या प्रश्नाचं उत्तर येईल पहा. पुष्कळ वाईट रीतीभाती अंधश्रद्धा समाजातून जे आहेत ते वेगाने नाहीशा होत आहेत. तर या ठिकाणी स्त्री शिक्षणाचे कोणते चांगले परिणाम झाले आहेत. तर अंधश्रद्धा व वाईट चालींचा वेगाने नाश होत आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम जे आहेत, अंधश्रद्धा आणि वाईट चालीरीती रिवाज जे आहेत ते या ठिकाणी वेगाने त्याचा नाश होत आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न पहा शेवटचा. जबाबदार कामात पुरुषांबरोबर
स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत, कारण जे जबाबदारीचं काम आहे ते पुरुषांबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करत आहेत पहा. मग कारण द्यायचं आहे आपल्याला या ठिकाणी. पर्याय क्रमांक ए पहा, त्या अंधश्रद्धाळू आहेत. पर्याय क्रमांक बी, त्या पुष्कळ पैसा मिळवत आहेत. आणि पर्याय क्रमांक सी पहा, त्या सुशिक्षित आहेत. पर्याय क्रमांक डी, त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. तर पहा या ठिकाणी याचं उत्तर चार्टमध्ये येणं अपेक्षित आहे. तरी आपण उतार्यामध्ये याचं उत्तर कुठं आहे ते आपण शोधूयात. तर पहा या ठिकाणी जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत. या प्रश्नाचं आपल्याला कारण द्यायचं आहे. तर राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. कारण पहा, त्यांच्या बरोबरीनेच जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत. काम करीत आहेत आणि त्यांना जबाबदारीच्या कामात त्यांना मदत सुद्धा करीत आहेत. मग पर्याय पहा, ह्या प्रश्नाचं जे कारण जे आहे ते हे येईल. या ठिकाणी कारण विचारलेलं आहे आपल्याला प्रश्नामध्ये. तर मग जबाबदारी त्या पुरुषांच्या बरोबरीनेच जबाबदारीने काम करत आहेत. तर आपण पर्यायामध्ये पाहूया प्रश्नाचं उत्तर. तर पहा या ठिकाणी जबाबदार कामात पुरुषाबरोबर स्त्रियाही बरोबरीने काम करीत आहेत, कारण त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत, कारण ती पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, म्हणून त्या पुरुषांच्या बरोबरीच्या आहेत. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी. ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत. जे विद्यार्थी यश परगे या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करत चला आणि त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी सांगा. 7588546308 हा व्हॉट्सअप नंबर आहे. या व्हॉट्सअप नंबरवरती तुमचा वर्ग टाका, त्या ठिकाणी लिंक दिली जाईल. त्या लिंकला टच करून तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. 5वी स्कॉलरशिप, 3री 4थी 5वी स्कॉलरशिप व नवोदय, 3री 4थी MTS BTS तसेच 8वी NMMS व स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांसाठी यश परगे या चॅनलवर सर्व विषयाच्या तासिका आहेत. तर तुम्ही यश परगे या चॅनलला अवश्य भेट द्या. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.